काल तिला प्राइज मिळालं त्यासाठी. तुम्ही त्याची किंमत तरी करा रे. आणि मी एकदाच मदत केली आहे तिला. तेव्हा सुद्धा ती पैसे घ्यायला नकार देत होती. मी फोर्स केलं तिला, आता तुझी अडचण आहे तर पैसे घे म्हणून. त्यानंतर 3.5 महिने झाले ती इथे येते, मेहनत करते नायशावरती. एक पैसा सुद्धा तिने माझ्याकडे मागितला नाही आणि मागणार नाही, माझी गॅरंटी आहे. बस, मला या विषयी अजून ऐकायचं नाहीये. आणि मुद्दा पैशांचा नाहीच ऋषी. मुद्दा हा आहे की तुम्ही आईला सगळं हे अंधारात ठेवून करत होतात. हे तुमचं चुकलं. यात आईची काहीही चूक नाहीये. तिच्या जागी जर का तू असता ना तर तू सुद्धा असाच वागला असता. आईला त्या मुलीचा राग आला. आईने नायशाचा डान्स क्लास बंद केला आणि माझ्या मुलीचा डान्स क्लास बंद झालाय ना. आय एम फाईन विथ इट. रोहित, तू जरा शांत हो बघू. एक मिनिट बाबा. हा आईशी नको नको ते बोलतोय, ह्याला आधी शांत व्हायला सांगा. मला सांगा, काय फरक पडतो कमळीने शिकवलं तर? नायशाचं काय वाईट झालं का? सगळं चांगलंच तर चालू आहे ना. राधिका, आईंना द्या. सोड सोड, माझं सोड, त्या मुलीचं पण सोडून दे. वहिनीबद्दल बोलूयात आपण. काल आई वहिनीशी जे वागली त्याबद्दल काही म्हणणं आहे का तुझं? एका गेस्ट समोर वहिनीला कानाखाली मारली आईनी, त्याबद्दल तुला काही म्हणायचंय का? तिथे सुद्धा आय एम फाईन विथ इट एवढंच. वहिनीची ह्याच्यामध्ये अशी काय चूक झाली हा जाब तुला विचारावासा वाटला नाही आईला? दादा, एक गोष्ट लक्षात ठेव, वहिनी ही नायशाची आई आहे आणि आई म्हणून स्वतःच्या मुलीसाठी कुठला डान्स क्लास लावायचा हा निर्णय घेण्याचा हक्क सुद्धा नाहीये का तिला? आणि त्याला जर का तुम्ही चूक म्हणत असाल ना तर आई आता माझ्याबद्दल जे वाटते ते निर्णय घेते ना ते पण चुकीचेच आहेत. वहिनीची याच्यात काही चूक नाहीये. मी फोर्स केलं वहिनीला. पण मला माहितीये आता सुद्धा तू वहिनीलाच बोलणार. बस ऋषी, राधिका माझी बायको आहे.